नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सेशन 12 बघणार आहोत. तर आपण यामध्ये टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट तुम्ही नेहमीप्रमाणे पूर्ण करून घ्या. टायपिंग झाल्यानंतर आता आपण बघूया सेल्फ पाथ लर्निंग. एकूण 5 स्टेप आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हिच ऑप्शन वुड यू चूज टू ओपन एम-एस ऑफिस इन द क्रोम ब्राउझर ऑन युअर स्मार्टफोन? तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, office.com. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ यूजिंग एम-एस 365 ऑन अ स्मार्टफोन फॉर प्रोडक्टिव्हिटी? तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, ॲक्सेस टू द फुल सूट ऑफ ऑफिस ॲप्लिकेशन्स. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, टू सेव्ह अ डॉक्युमेंट इन वर्ड 365 ॲज अ PDF वेअर कॅन यू फाइंड द ऑप्शन? तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ, फाईल टॅब. नेक्स्ट क्वेश्चन, what purpose does the upload and open option serve in Office 365? तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ, इट्स enable quick upload and open from your computer in Office 365. And last question, what is the purpose of open in desktop app option in MS Word 365? That's a correct answer. Fourth, open the document in the locally installed Word application. या ठिकाणी आपलं हे सेल्फ पाथ लर्निंग इथे कंप्लीट झालं आणि आता आपण बघूया पुढची स्टेप, नॉलेज चेक. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, फॉर एडिटिंग अ टेम्पलेट टेकन फॉर www.office.com विच ऑप्शन डू यू गेट देअर? तर याचं करेक्ट आन्सर आहे, तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अँड थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन, व्हेन यू एडिट एनी एलिमेंट ऑनलाइन इन MS Word द चेंजेस ऑटोमॅटिकली? द करेक्ट आन्सर आहे सेकंड, गेट सेव्ड. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द प्लॅटफॉर्म वेअर यू कॅन क्रिएट अ कूपन डिझाईन अपार्ट फ्रॉम MS Word? तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड अँड थर्ड, Freepik and Canva. Third question, sorry, fourth question, under which tab will you find the font color option? तर फॉन्ट कलर आपल्याला होम टॅबमध्ये पाहायला मिळतो. फोर्थ आन्सर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय विच अमॉंग दीज आर कूपन्स? तर यामध्ये कूपन कोणते आहे? तर यामध्ये फर्स्ट कूपन आहे, थर्ड नंबरचेही कूपन आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर कॅन यू साइन अप फॉर अन ऑफिस 365 सबस्क्रिप्शन टू यूज मायक्रोसॉफ्ट वर्ड? तर याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ, ऑफिशियल मायक्रोसॉफ्ट वेबसाईट. Next question, which MS 365 app on smartphone is specially designed for managing and organizing emails? तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, आउटलुक. आउटलुकमध्ये आपण ईमेल्स वगैरे मॅनेज करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द प्रायमरी मेथड टू ॲक्सेस गुगल ट्रान्सलेट ऑन अ कम्प्युटर ऑर लॅपटॉप? तर त्याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, ॲक्सेस इट थ्रू अ वेब ब्राउझर. Next question, how can you initiate conversation mode in Google Translate on a smartphone? तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, tap the microphone icon in the app. And last question, how can you copy the URL of a YouTube video at the current time for sharing? तर करेक्ट आन्सर आहे याचं थर्ड, राईट क्लिक ऑन द व्हिडिओ अँड सिलेक्ट कॉपी व्हिडिओ URL ॲट करंट टाईम अँड पेस्ट इट. तर थर्ड आन्सर इज करेक्ट. तर या ठिकाणी आपलं नॉलेज चेक इथं कंप्लीट झालं. एंड एक्झाम करूया. त्यानंतर आता आपण बघूया डू इट युअर सेल्फ प्रॅक्टिकल प्रश्न. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट अंडर द एज्युकेशन सेक्शन चेंज द बुलेट स्टाईल नंबरिंग अलाइनमेंट युझिंग होम टॅब पॅराग्राफ ग्रुप. तर या ठिकाणी एज्युकेशन सेक्शनमध्ये हे जे लिस्ट आहे याला सिलेक्ट करा आणि याचे नंबरिंग आपल्याला चेंज करायचे आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी बुलेट्सच्या शेजारी नंबरिंग नावाचा फीचर आहे त्यामध्ये क्लिक करा. ड्रॉपडाऊन बटनला या. ड्रॉपडाऊनला क्लिक केल्यानंतर यामध्ये हे रोमन स्टाईलमधले जी नंबरिंग आहे त्यावरती क्लिक करा आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट टू हाईड और शो द डेव्हलपर मेनू इन MS Word, go to the file tab, select option, choose customize ribbon and click on developer option. Afterward the developer tab will appear. तर डेव्हलपर टॅब ऑन ऑफ करायची आपल्याला. त्यासाठी सर्वात अगोदर फाईल टॅबला क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन या टॅबला ऑप्शनला क्लिक करा.
ऑप्शनमध्ये आल्यानंतर या ठिकाणी कस्टमाइज रिबन नावाचं एक फीचर आहे, त्यावर क्लिक करा. त्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी डेव्हलपर नावाची एक टॅब आहे. बघा इथे टिक मार्क केलेला असेल, त्या डेव्हलपरला इथे टिक मार्क काढा. पुन्हा एकदा त्यामध्ये क्लिक करा, टिक मार्क आणा आणि ओके करा आणि मग सबमिट करा. नेक्स्ट आहे बघा, इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट ॲड द प्रिंट प्रिव्ह्यू अँड प्रिंट टॅब, वर्ड होम टॅब, गो टू फाईल ऑप्शन, कस्टमाइज रिबन, क्रिएट अ न्यू ग्रुप इन द होम टॅब, ॲड प्रिंट प्रिव्ह्यू अँड प्रिंट कमांड अँड क्लिक ओके सेव्ह चेंजेस. सेम आत्ता जसा प्रश्न सोडवला त्यासारखाच प्रश्न आहे हा. पुन्हा एकदा आपल्याला फाईल टॅबमध्ये क्लिक करायचं आहे. फाईलमध्ये आल्यानंतर ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ऑप्शनमध्ये आल्यानंतर कस्टमाइज रिबनला क्लिक करायचं आहे आणि ते झाल्यानंतर इथे ओके करायचं आहे आणि सबमिट करायचं. नेक्स्ट आहे टू ॲडजस्ट द लाईन स्पेसिंग इन द प्रोव्हाइडेड टेक्स्ट, सिलेक्ट द टेक्स्ट, गो टू द पॅराग्राफ ग्रुप, क्लिक ऑन द लाईन स्पेसिंग ऑप्शन अँड चूज द 1.5 व्हॅल्यू. तर पॅराग्राफची लाईन स्पेसिंग 1.5 करायची आहे. तर या ठिकाणी हा जो दिलेला पॅराग्राफ आहे हा पूर्ण सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर पॅराग्राफ ग्रुपमध्ये इथे लाईन स्पेसिंग नावाचं एक फीचर आहे, त्यावर क्लिक करा आणि यामध्ये 1.5 या लाईन स्पेसिंगला क्लिक करा आणि त्यानंतर इथे सबमिट करा. नेक्स्ट आहे बघा, टू रिप्लेस द अनसिएंट वर्ड विथ हिस्टॉरिकल वर्ड इन द गिवन पॅराग्राफ, गो टू द रिप्लेस टॅब, अंडर द एडिटिंग ग्रुप, टाइप द अनसिएंट इन द फाइंड टेक्स्ट टॅब अँड इन द रिप्लेस विथ टॅब, राईट द हिस्टॉरिकल टू रिप्लेस इट विथ क्लिक ऑन रिप्लेस ऑल. तर अनसिएंट या टेक्स्टला हिस्टॉरिकलने आपल्याला रिप्लेस करायचे आहे. तर सगळ्यात अगोदर आपण होम टॅबमध्ये रिप्लेस नावाचं जे फीचर आहे ते त्याच्यावरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी टाइप करा अनसिएंट. फाइंड वॉटमध्ये हे टेक्स्ट टाइप करायचं. त्यानंतर रिप्लेस विथमध्ये हिस्टॉरिकल टाइप करा आणि रिप्लेस ऑल बटनला क्लिक करा. ओके करा. त्यानंतर इथे क्लोज करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, टू व्ह्यू द प्रोडक्ट डिटेल अबाउट मायक्रोसॉफ्ट ऑफिस इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट, गो टू द फाईल मेनू अँड क्लिक ऑन द अकाउंट ऑप्शन टू गेट द लेटेस्ट अपडेट, क्लिक ऑन अपडेट्स. तर अकाउंट अपडेटचे व्ह्यू बघायचे तुम्हाला. त्यासाठी फाईल टॅबमध्ये जायचे. फाईलमध्ये आल्यानंतर अकाउंट या ऑप्शनला क्लिक करा. अकाउंटमध्ये आल्यानंतर अपडेट ऑप्शन हे फीचर दिले यावरती सिंगल क्लिक करा आणि डायरेक्टली इथे सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द टेक्स्ट सारी सेंटर इन द गिवन डॉक्युमेंट अँड चेंज इट्स फॉन्ट टू वर्धाना युझिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप. तर आपल्याला या ठिकाणी फॉन्ट चेंज करायचा आहे. सर्वात अगोदर हे सारी सेंटर हे जे टेक्स्ट आहे याला सिलेक्ट करा आणि या ठिकाणी फॉन्टमध्ये स्क्रोल डाऊन करा, खाली खाली या. सगळ्यात शेवटी तुम्हाला तो फॉन्ट पाहायला मिळेल. हा फॉन्ट या ठिकाणी अप्लाय करायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर इथे सबमिट करा. आणि आता बघूया लास्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट फोन नंबर अँड मेक इट अनबोल्ड युझिंग होम टॅब, फॉन्ट ग्रुप, बोल्ड हेअर विल see the bold button selected, click over it once to deselect it. तर या ठिकाणी हे जे फोन नंबर टेक्स्ट आहे याला सिलेक्ट करायचं आहे आणि याला जे बोल्ड केलेला इफेक्ट आहे तो बोल्ड इफेक्ट इथून काढून टाका. परत त्या बोल्डवरतीच क्लिक करा आणि बोल्ड इफेक्ट रिमूव्ह झाल्यानंतर बाहेर बाजूला क्लिक करा आणि नंतर सबमिट करा. या ठिकाणी आपलं डू इट युअरसेल्फ पूर्ण झालं. आता आपण बघूया प्रोसेस फोलिओ. स्टार्ट करूया. तर यामध्ये तुम्हाला ॲटलीस्ट 1 मिनिट तरी वेट करायचं असतं. तुम्ही ज्या गोष्टी क्लासमध्ये शिकले, ज्या असाइनमेंट शिकले त्यांचा तुम्हाला या ठिकाणी सराव करायचा असतो. अशा प्रकारचं कुठलं एक टेम्पलेट्स ओपन करा आणि त्यामध्ये प्रॅक्टिस करा. ॲटलीस्ट 1 मिनिट तुम्हाला इथे काम करावं लागतं. तसं तर हे 10 मिनिटाचं सेशन आहे. पण 1 मिनिट झाल्याशिवाय सबमिट बटन ॲक्टिव्ह होत नाही. कितीही प्रयत्न करा सबमिट होणार नाही. तर 1 मिनिट असंही नाही 1 मिनिट थांबायचं म्हणजे बसून राहायचं. माऊसला जर काही मूव्हमेंट नाही आली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला बाहेर फेकलं जातं आणि पुन्हा एकदा नव्याने परत स्टार्ट करावं लागतं. म्हणून माऊसमध्ये काहीतरी मूव्हमेंट असू द्या. काही ना काहीतरी करत राहा. आणि 1 मिनिट झाला किंवा 5 मिनिटांनी तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही इथे सबमिट करा आणि ओके करा. सबमिट केल्यानंतर इथे थोडंसं वेट करायचं. बऱ्याचदा हे सबमिट व्हायला वेळ लागत असतो. घाई करायची नाही कारण इथे जर हँग झालं तर पुन्हा नव्याने स्टार्ट करावं लागतं.
तर प्रोसेसफुली इथे सबमिट झाला. आता इथे काय करायचं तुम्हाला परफॉर्म स्टेटस हे जे बटन असते एक व्हाईट बऱ्याचदा इथे 1 बटन, 2 बटन, 3 बटन येतात त्याच्या खाली. तर हे बटन ॲक्टिव्ह करायचं, ऑन करायचं त्याला आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर इथे चूज फाईल नावाचं एक बटन येईल. त्या बटनवर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये, डॉक्युमेंटमध्ये इकडे-तिकडे वर्डची जी पण फाईल असेल एखादी वर्डची, ती फाईल सिलेक्ट करा, ओपन करा इथे आणि त्यानंतर इथे सेव्ह करा. सेव्ह केल्यावर इथे सेव्ह व्हायला वेळ लागतो. अति घाई करायची नाही कारण सबमिट होत असते तुमची फाईल ही अपलोड होत असते समोरच्या ह्याच्यात. तिथे वेळ लागतो सेव्ह व्हायला. तर हे अशा प्रकारे सेव्ह झालं आता. आता आपण बघूया सिम्युलेशन क्वेश्चन टेस्ट. ही एक नवीन टेस्ट ॲड झालेली आहे. तर कशी बघूया स्टार्ट एक्झाम. फर्स्ट क्वेश्चन आहे Microsoft templates are very useful. All you need to do is edit the document with your own details. Now go to the office.com. स्टार्ट करूया. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी या Google Chromeवरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी सर URL बारमध्ये क्लिक करा इथे ॲड्रेस बारमध्ये आणि त्यामध्ये इथे तुम्हाला Office 365 लॉग इन मिळेल. टेम्पलेट्सवरती इथे क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन द डॉक्युमेंट शुड ऑलवेज हॅव टायटल ऑर सब्जेक्ट मेन्शन सो दॅट एंटर टेक्स्ट ऑन द फर्स्ट पेज विथ द टेक्स्ट न्यू इयर ऑफर. स्टार्ट करा. तर या ठिकाणी ही जी व्हाईट एरिया आहे इथे तुम्हाला सिंगल क्लिक करायचं आहे फक्त. हे न्यू इयर टाईप होईल इथे ऑटोमॅटिक. एवढंच प्रश्नाचं उत्तर होतं. येस करा. एंड एक्झामिनेशन करूया. या ठिकाणी सिम्युलेशन आपलं पूर्ण झालं. आता आपण बघूया सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे What if analysis is a very powerful and simple tool to test the effect of different assumption in a spreadsheet? तर याचा आन्सर आहे ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन फॉलोइंग कॉमन फीचर आर अवेलेबल इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्सेप्ट. एक्सेलमध्ये या तिघांपैकी कोणतं फीचर नाही आहे तर टेबल ऑफ कंटेंट हे फीचर एक्सेलमध्ये नाही. थर्ड क्वेश्चन विच वुड बी द मोस्ट ॲप्रोप्रिएट टाईप ऑफ ॲप्लिकेशन टू क्रिएट अनालाइज अँड फॉरकास्ट बजेट. तर याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ स्प्रेडशीट. नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू अबाउट मायक्रोसॉफ्ट एक्सेल. त्याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रोव्हाइड टूल्स सच ॲज डेटा कन्सॉलिडेशन गोल 6 सिनेरिओ ETC. तर थर्ड आन्सर इज करेक्ट. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट जी आहे ती पूर्ण झाली. करूया आता एंड एक्झाम. तर अशा प्रकारे आपलं इथे एक सेशन पूर्ण झालं. सेशन 12. तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलला जर आपण नवीन असाल सबस्क्राईब करा. चला तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये.